morning, friends. Myself Tudesar from Mechanical Engineering Department. Now today we are studying about the second year Mechanical Engineering subject named as a Engineering Metrology, in which we are studying about the fifth unit. Sorry, this is about a सेकंड युनिट टाकलं आहे तिथं, पण आपला जो इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्ट जो आहे तर त्याचा फिफ्थ युनिट म्हणजे 5वा युनिट आहे आपला लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. नाव इन दिस लेक्चर वी आर स्टडी अबाउट द ऑल लिनियर मेजरिंग इंस्ट्रुमेंट अँड ऑल्सो द कन्सेप्ट ऑफ लिनियर मेजरिंग इंस्ट्रुमेंट अँड ऑल्सो द डेफिनेशन अबाउट द लिनियर मेजरिंग इंस्ट्रुमेंट अँड ऑल्सो द बेसिक thing about the linear and angular measuring instrument. In last lecture, we are also studying the introduction about the fifth unit named as the linear and angular measuring instrument, in which we are see in last lecture the all the linear and angular measuring instrument are see for the or तुम्हाला दाखवलेत मी आहे की नाही थोडक्यात. तर बघा, आपण मागचं जे लेक्चर घेतलं होतं तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर तुमचा जो इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे सेकंड इयर मेकॅनिकलचा, तर त्याच्यामध्ये जो 5वा युनिट जो आहे तर तो मागच्या लेक्चरला कालच्या डेटमध्ये आपण चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण फक्त पहिल्या लेक्चरला आपण काय केलं, फक्त इंट्रोडक्शन अबाउट द फिफ्थ युनिट आहे का नाही, लिनियर अँड अँग्युलर मेजरिंग इंस्ट्रुमेंटबाबतची माहिती आपण जाणून घेतली. ते कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, मग लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत, याचा स्टडी जो आहे तर तो काय केला आपण एक थोडक्यात त्याची माहिती जाणून घेतली होती. ते इन्स्ट्रुमेंट नेमके कसे दिसतात आणि आपल्याला त्या चॅप्टरमध्ये जो 5वा युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे नेमकी, तर हे काय केलं तर आपण बेसिक गोष्टी ज्या आहेत आहे का नाही तर त्या काय केल्या त्या जाणून घेतल्या होत्या. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये आपण हा जो चॅप्टर जो आहे तुमचा 5वा युनिट जो आहे तर तो काय करणार आहे आपण आजच्या डेटमध्ये चालू करणार आहे. मग त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्याचे डेफिनेशन्स आहेत आहे की नाही, जे लिनियर आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे किंवा लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट जी आहे तर ती कशी केली जाते, तिची डेफिनेशन काय आहे, नेमकी ह्या चॅप्टरमध्ये बेसिक गोष्टी काय आहेत, तर ह्या काय करणार आहे आपण काय करतो आहोत तर तुमचं 5वा युनिट आज चालू करतो आहोत आहे की नाही. मग फर्स्ट वन ॲज अ डेफिनेशन ऑफ मेट्रोलॉजी आहे की नाही. मेट्रोलॉजीची डेफिनेशन आपण स्टार्टिंगलाच बघितली आहे का नाही, ज्यावेळेस पहिलं युनिट आपण घेत होतो तर त्याच्या स्टार्टिंगलाच आपण काय केलं तर डेफिनेशन बघितली होती. पण हे जे लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट जे आहे की नाही 5वा युनिट जो आहे तर त्याची डेफिनेशन काय आहे, नेमकी तो चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय करणार आहे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. तर फर्स्ट वन ॲज अ डेफिनेशन ऑफ मेट्रोलॉजी. मग काय डेफिनेशन आहे मेट्रोलॉजीची, लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मग लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत आहे की नाही मेट्रोलॉजीमध्ये जे लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, मग मी तुम्हाला कालच्या डेटमध्येच आपण नाही का प्रत्येक जे इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याचं डायग्राम आणि त्याची नाही काही कसे दिसतात ते आहे की नाही ते काय केलं तर जाणून घेतलं. तर आता हे जे लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितले होते, तरी आपण काय करतो आहोत परत त्या रिपीट करतो आहोत आहे की नाही. मग त्याच्यामध्ये व्हर्नियर मायक्रोमीटर आहे की नाही, व्हर्नियर मायक्रोमीटर आहे, व्हर्नियर असेल आहे की नाही, व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर असेल, इंटरवल मेजरमेंट करायची आहे आपल्याला, एखादा गॅप मेजरमेंट करायचा आहे, मग त्या बाय युजिंग द स्लिप गेजेस आहेत, क्लासिफिकेशन्स, इंटरफेरोमीटर, ऑप्टिकल फ्लॅट, लिमिट गेजेस, कंपॅरेटर, मेकॅनिकल कंपॅरेटर, न्यूमॅटिक्स अँड इलेक्ट्रिकल टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स आहे की नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कशामध्ये येतात तुमच्या लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात आहे की नाही. आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे की नाही, अँग्युलर मेजरमेंट काय आहे, मग अँग्युलर मेजरमेंटमध्ये कशाचा यूज करून आपण अँग्युलर मेजरमेंट करू शकतो, तर बाय युजिंग द साईन बार हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दाखवला होता आहे की नाही. तो गाडीसारखा असतो बघा आहे की नाही, ट्रकसारखा, दोन पुढे दोन गोल चाका असतात आणि वरती एक मोठं सॉलिड चौकोनी शेप असतो आहे की नाही, तर तो साईन बार आहे. ऑप्टिकल बिवेल प्रोट्रॅक्टर आहे, टेपर मेजरमेंट आहे की नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अँग्युलर मेजरमेंटमध्ये येतात आहे की नाही. द डेफिनेशन अबाउट द मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी इज द नेम गिवन
टू द सायन्स ऑफ प्युअर मेजरमेंट. मग ही जी अँग्युलर आणि लिनियर मेजरमेंट आहे ही कशामध्ये येते, तर तुमच्या मेट्रोलॉजी सब्जेक्टमध्ये येते. मग मेट्रोलॉजी सब्जेक्टमध्ये तर एक मेट्रोलॉजी जी आहे तर ती काय आहे, मेट्रोलॉजीचं मी तुम्हाला नाही का पुढं पहिलेच काय सांगितलं होतं, मटेरियल अँड मेजरमेंट आहे का नाही, मटेरियल सायन्स आहे का नाही, त्याचं मेजरमेंट आपल्याला जे मेजरमेंट करायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, तर मेट्रोलॉजी असं म्हणतो आहे का नाही. तर मेट्रोलॉजी इज द नेम गिवन टू द सायन्स ऑफ प्युअर मेजरमेंट. ही कशी आहे, तर सायन्सची एक टर्म आहे की नाही मेट्रोलॉजी, पण ती कशाशी रिलेटेड आहे, तर प्युअर मेजरमेंटशी ती काय आहे, तर रिलेटेड आहे की नाही. इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी इज रेस्ट्रिक्टेड टू मेजरमेंट ऑफ लेंथ अँड अँगल. मग ही जी इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी ही जी आहे तर ही कशाशी रिलेटेड आहे, मग तर ती रेस्ट्रिक्टेड टू मेजरमेंट ऑफ लेंथ अँड अँगल आहे की नाही. लेंथ आणि अँगल ह्याचं मेजरमेंट जे करायचं आहे की नाही, ज्या गोष्टीमध्ये लेंथ आणि अँगलचं मेजरमेंट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, तर इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी असं म्हणतो आहे की नाही. तर ह्या सगळ्या काय झाल्या, तर बेसिक टर्म झाल्या तुमच्या मेट्रोलॉजी सब्जेक्टच्या और इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टच्या आहे की नाही. तर मेट्रोलॉजी इज द रेस्ट्रिक्टेड टू द मेजरमेंट ऑफ लेंथ अँड अँगल आहे की नाही. लेंथ आणि अँगल ज्या गोष्टीचं मेजरमेंट, या दोन गोष्टीचं जिथं मेजरमेंट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, तर इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटही येतात, लिनियर मेजरमेंट येते आणि अँग्युलर मेजरमेंट येते आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटही त्याच्यामध्ये येतात आहे की नाही. हे बघा, लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. आता मग आपल्याला जाणून घ्यायचं आहे लिनियर मेजरमेंट म्हणजे काय आणि अँग्युलर मेजरमेंट म्हणजे काय. नेमकी लिनियर मेजरमेंट नेमकी कशाची करतो आपण आणि अँग्युलर मेजरमेंट आपण कशाची करतो, तर हे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पहिले तर जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग द लिनियर मेजरमेंट इन्क्लूड्स मेजरमेंट ऑफ लेंथ, डायमीटर, हाईट अँड थिकनेस. मग लिनियर मेजरमेंट जी आहे ती कशाची इन्क्लुडिंग करते, इन्क्लूड द मेजरमेंट ऑफ लेंथ, डायमीटर, हाईट अँड थिकनेस. मग तुम्हाला तिथे लेंथ मेजरमेंट करायची असेल, डायमीटर मेजरमेंट करायची असेल, हाईट मेजरमेंट करायची असेल आणि किंवा थिकनेस मेजरमेंट करायची असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये येतात, तुमच्या तर लिनियर मेजरमेंटमध्ये येतात आहे की नाही. लिनियर मेजरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर तुमची लेंथ, डायमीटर, हाईट आणि थिकनेस या चार गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या लिनियर मेजरमेंटमध्ये येतात. आणि अँग्युलर मेजरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर अँग्युलर मेजरमेंट इन्क्लूड द मेजरमेंट ऑफ अँगल अँड ऑर टेपर आहे की नाही. तर अँग्युलर मेजरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर दोनच गोष्टी येतात, एक तर अँगल आणि टेपर. हे मेजरमेंट आपल्याला करायचं आहे, तर त्याच्यासाठी ते कशामध्ये इन्क्लुडिंग आहे, तर अँग्युलर मेजरमेंटमध्ये आहे की नाही. समजलं तुम्हाला की लिनियर मेजरमेंट आणि अँग्युलर मेजरमेंटमध्ये डिफरन्स काय आहे. तर लिनियर मेजरमेंटमध्ये आपण काय करतो, फक्त लेंथ, डायमीटर, हाईट आणि थिकनेस या चार गोष्टीचं काय करतो आपण, मेजरमेंट करतो. आणि अँग्युलर मेजरमेंटमध्ये टेपर और अँगल आहे की नाही, अँगल जे आहे किंवा टेपर आहे ह्या त्याच गोष्टीचं काय करतो आपण, मेजरमेंट करतो. त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर मेजरमेंट असं म्हणतो आहे की नाही. त्याच्यानंतर मेजरमेंट. आता ही जी मेजरमेंट जी आहे ती कशी केली जाते, मेजरमेंट सिस्टीम आर मेनली यूज इन अ इंडस्ट्री फॉर द क्वालिटी कंट्रोल. मग ही जी मेजरमेंट सिस्टीम जी आहे ही कशासाठी यूज केली जाते, काय सांगते मेजरमेंट सिस्टीमचं. नेमकी मेजरमेंट जी आहे किंवा मेजरमेंट सिस्टीम जी आहे ही कशासाठी यूज केली जाते, तर मेनली यूज इन अ इंडस्ट्री फॉर क्वालिटी कंट्रोल. आपल्याला आपल्या प्रोडक्टची क्वालिटी काय करायची आहे, कंट्रोल करायची आहे, क्वालिटी काय करायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे, त्याचं मार्केट डिमांड काय करायचं आहे, वाढवायचं आहे, इन्क्रीजिंग द रिलेबिलिटी ऑफ द कस्टमर और कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याला करायचं आहे. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, इन्क्रीजिंग द रिलेबिलिटी ऑफ कस्टमर, रिड्युसिंग द रिवर्क टाईम अँड रिजेक्शन कंट्रोल आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर तुमच्या क्वालिटी कंट्रोलमध्ये येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर आपला ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह अबाउट द इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्ट कोणकोणतं, तर रिड्युसिंग द रिवर्क टाईम, रिजेक्शन कंट्रोल, increasing the reliability of the customer and customer satisfaction. This is the fourth objective are the main
ऑब्जेक्टिव्ह अबाउट द इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्ट. ओके. तर ह्या चार गोष्टीवर काय करते आपली क्वालिटी काय करत असते, डिपेंड करत असते. मग ही जी मेजरमेंट केल्याशिवाय आपल्याला ही क्वालिटी फाइंड आउट होणार नाही, आहे की नाही, की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे हे आपल्याला मेजरमेंट केल्याशिवाय तर कळणार नाही. मग मेजरमेंट सिस्टीम जी आहे तर ही काय केली जाते, मेनली यूज केली जाते इंडस्ट्रीमध्ये ॲज अ क्वालिटी कंट्रोलिंग करण्यासाठी, आहे की नाही. ऑफ्टन वाईडली युजिंग मेजरमेंट ॲज अ लिनियर मेजरमेंट अँड अँग्युलर मेजरमेंट. मग दोन गोष्टी मेजरमेंट केल्या जातात तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, आहे की नाही. क्वालिटी कंट्रोलिंग आपल्याला करायची आहे तर मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी मेजरमेंट केल्या जातात, एक तर लिनियर मेजरमेंट आणि सेकंड वर ॲज अ अँग्युलर मेजरमेंट. ह्या दोन गोष्टीवर काय केलं असतं, वाईडली युजिंग द मेजरमेंट, आहे की नाही. दोनच गोष्टी काय केल्या जातात, वाईडली यूज केल्या जातात, आहे की नाही, मेजरमेंटच्या. मग त्याच्यामध्ये पण कोणत्या, तर लिनियर मेजरमेंट आणि सेकंड वन ॲज अ अँग्युलर मेजरमेंट, आहे की नाही. आता डायमेन्शन. मग हे डायमेन्शन का आहे, डायमेन्शन तर आपल्याला गरजेचे आहेत. मग ते एममध्ये असतील, सेंटीमीटरमध्ये असतील, आहे की नाही. ते डायमेन्शन कशामध्ये मेजरमेंट करायचं आहे त्याचं एक प्रकारचं डायमेन्शन असेल, आहे की नाही. एममध्ये असेल, सेंटीमीटरमध्ये असेल, लिनियर मेजरमेंट आपल्याला करायची आहे तर त्याचं डायमेन्शन आहे. मग आपण एममध्ये सुद्धा लिनियर मेजरमेंट, आपण एखादी स्टील रूल आहे तर स्टील रूलने आपल्याला एखादी लेंथ मेजरमेंट करायची, मग ती आपण नुसार सुद्धा फाइंड आउट करू शकतो, सेंटीमीटरनुसार फाइंड आउट करू शकतो, इंचेसनुसारही फाइंड आउट करू शकतो, फुटानुसार फाइंड आउट करू शकतो आणि मीटरनुसारही फाइंड आउट करू शकतो आणि किलोमीटरनुसारही फाइंड आउट करू शकतो, आहे की नाही. तर अशा प्रकारचे जे डायमेन्शन आहेत तर त्या डायमेन्शन काय आहेत तर व्हेरी कॉमन आहेत, आहे की नाही. द व्हेरी कॉमन मेजरमेंट इज दॅट ऑफ डायमेन्शन, आहे की नाही. डायमेन्शन काय आहे तर कॉमन मेजरमेंट आहे की नाही. दॅट्स मीन्स लेंथ असेल, विड्थ असेल, हाईट अँड ऑफ अन ऑब्जेक्ट, आहे की नाही. एखादी गोष्टीची लेंथ मेजरमेंट करायची असेल तुम्हाला, त्याची विड्थ मेजरमेंट करायची असेल, हाईट मेजरमेंट करायची असेल तर त्याची जे काय आहेत ते एक प्रकारचे कॉमन डायमेन्शन आहेत, आहे की नाही. The dimension of the measuring instrument are classified as follow. मग डायमेन्शन जे आहे मेजरमेंटची, आहे की नाही, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची जे डायमेन्शन आहे तर ते कशावर डिपेंड करतात, क्लासिफाईड ॲज फॉलो, आहे की नाही. मग लो रिझोल्युशन डिव्हायसेस, लो रिझोल्युशन डिव्हायसेसचे डायमेन्शन आहेत तर ते अप टू 0.25 mm, आहे की नाही. लो रिझोल्युशनमध्ये कितीपर्यंत येतं, अप टू 0.25 mm, 0.25 mmच्या आतले किंवा तिथपर्यंतचे, आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो, लो रिझोल्युशन डिव्हाइस म्हणतो. मीडियम रिझोल्युशन डिव्हाइस आपण कशाला म्हणतो, अप टू 0.0025 mm, आहे की त्याला आपण काय म्हणतो, मीडियम रिझोल्युशन डिव्हाइस आपण त्याला म्हणतो. आणि हाय रिझोल्युशन डिव्हाइस आपण कशाला म्हणतो, लेस दॅन मायक्रॉन, आहे की नाही. लेस दॅन मायक्रॉनमध्ये जे मेजरमेंट आहे किंवा डायमेन्शन आहे तर त्याला आपण काय म्हणतो, हाय रिझोल्युशन डिव्हाइस आपण असं म्हणतो, आहे की नाही. तर हे काय झालं तर डायमेन्शन्स, आहे की नाही. मग लो रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये स्टील रूल येते, आहे की नाही. स्टील रूल विथ असिस्टन्स ऑफ कॅलिफर, डिवायडर अँड सरफेस गेजेस अँड थिकनेस गेजेस, आहे की नाही. मग हे बघितलं असेल तुम्हाला, हे काय आहे ते एक प्रकारचं कॅलिपर आहे, सिम्पल कॅलिपर आहे की नाही. याचं यूज करून आपण लेंथ मेजरमेंट करू शकतो किंवा एखाद्या डायमीटरही मेजरमेंट करू शकतो, एखाद्या सर्क्युलर बॉलचा डायमीटर मेजरमेंट करू शकतो, आहे की नाही. तर हे कसे आहेत तर लो रिझोल्युशन डिव्हाइसेस आहेत. लो रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये काय काय येतं, त्याच्यात स्टील रूल येतं, स्टील रूल विथ असिस्टन्स ऑफ कॅलिपर, डिवायडर अँड सरफेस गेजेस अँड थिकनेस गेजेस, आहे की नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लो रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये येतात. मीडियम रिझोल्युशन डिव्हाइसेस जे आहेत तर मीडियम रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर मीडियम रिझोल्युशन डिव्हाइसेस जे आहेत तर मग मायक्रोमीटर असेल, मायक्रोमीटर विथ असिस्टन्स ऑफ टेलिस्कोप, एक्सटेन्सिबल बॉल गेज, वर्नियर कॅलिपर, डायल इंडिकेटर, मायक्रोस्कोप, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आहे की नाही, त्या कशामध्ये येतात तर मीडियम रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये येतात, आहे की नाही. त्याच्यानंतर हाय रिझोल्युशन डिव्हाइसेस. तर हाय रिझोल्युशन डिव्हाइसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर गेज ब्लॉक,
गेज ब्लॉक विथ असिस्टन्स ऑफ मेकॅनिकल कम्पॅरेटर, इलेक्ट्रॉनिक कम्पॅरेटर, न्यूमॅटिक कम्पॅरेटर आणि ऑप्टिकल फ्लॅट. आहे का नाही, ह्या कशामध्ये येतात? तर हाय रिझोल्युशन डिव्हायसेसमध्ये येतात, आहे का नाही. त्याच्यानंतर लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पण आहे, आहे की नाही. आपण तर मागच्या लेक्चरमध्ये बघितलंच होतं की लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत. त्याचा स्टडी आपण केला होता थोडक्यात. ते तुम्हाला मी दाखवले होते 3D, आहे की नाही, ते कसे दिसतात, काय आहेत, कॉम्बिनेशन सेट झालं, आहे की नाही. फिलर गेजेस असतील, स्लिप गेजेस असतील, पिच गेजेस असतील, आहे की नाही, ऑटोकोलिमेटर असेल, व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आहे की नाही, कम्पॅरेटर्स असतील. तर हे आपण मागं जे 4 मिनिट जे आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलंच होतं बऱ्यापैकी पार्ट त्याच्यामधला. तर आता आपण काय करतो आहोत, तर लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते अजून कोणकोणते आहेत. तर तुमचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर तुमचं व्हर्नियर कॅलिपर येतं, मायक्रोमीटर आहे, स्लिप गेजेस अँड गेज ब्लॉक आहेत, ऑप्टिकल फ्लॅट इन्स्ट्रुमेंट आहेत, इंटरफेरोमीटर आहे आणि कम्पॅरेटर आहे. कशामध्ये येतं तुमचं, तर लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येतं, आहे की नाही. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर. मग व्हर्नियर कॅलिपरचा स्टडी करणार आहोत आपण लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये. मग कॉम्पोनंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर, मग व्हर्नियर कॅलिपरचे कॉम्पोनंट कोणकोणते आहेत. तर मेन स्केल आहे. व्हर्नियर कॅलिपर जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला काय काय दिसतं, त्याच्यामध्ये मेन स्केल तुम्हाला दिसतं, आहे की नाही. एक मेन बार दिसतो, त्याच्यावर मेन स्केल तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतर छोटा जो स्लायडिंग बार आहे त्याच्यावर व्हर्नियर स्केल तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतर फिक्स जॉ आणि मुव्हेबल जॉ, आहे की नाही. एक फिक्स जॉ आहे आणि एक मुव्हेबल जॉ आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. तर हे काय आहेत, तर मेन कॉम्पोनंट आहेत व्हर्नियर कॅलिपरचे, आहे की नाही. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर टाईप ए व्हर्नियर कॅलिपर, टाईप बी व्हर्नियर कॅलिपर, टाईप सी व्हर्नियर कॅलिपर, आहे की नाही. हे बघा, टाईप ए व्हर्नियर कॅलिपर बघा, ही डायग्राम बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला मेन स्केल तुम्हाला दिसतं, आहे की नाही. व्हर्नियर स्केल कुठं असतं ते तुम्हाला दिसतं. स्क्रू क्लॅम्प तुम्हाला दिसतो आहे की नाही. जॉज फॉर द मेजरमेंट इनर डायमेन्शन. अप्पर जॉज जे आहेत तर ते कशासाठी यूज केले जातात, फॉर द मेजरमेंट ऑफ इनर डायमेन्शन. इनर डायमेन्शन आपल्याला मेजरमेंट करायचे आहे तर त्याच्यासाठी हे अप्पर जॉज जे आहे, अप्पर साईडचे इनर जे जॉज जे आहे तर त्याचा यूज करून आपण इनर डायमेन्शन काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. आणि लोअर साईडचे जे जॉज जे आहेत फॉर द मेजरमेंट ऑफ आउटर डायमेन्शन, आहे का. जे लोअर साईडचे जे जॉज जे आहेत तर ते कशासाठी मेजरमेंट करण्यासाठी, तर आउटर डायमेन्शन मेजरमेंट करण्यासाठी आपण आपला लोअर साईडचे जॉज यूज करतो, आहे की नाही. आणि स्टीम फॉर द मेजरमेंट डेप्थ, आहे की नाही. आणि हे काय आहे, एक साईडला स्टीम फॉर द मेजरमेंट डेप्थ म्हणजे एक स्ट्रीप आहे, तर ती कशाची आहे, तर डेप्थ मेजरमेंट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. हे जे व्हर्नियर कॅलिपर आहे याचा यूज करून आपण काय काय मेजरमेंट करू शकतो, तर इनर डायमेन्शन मेजरमेंट करू शकतो, आउटर डायमेन्शन मेजरमेंट करू शकतो आणि डेप्थ मेजरमेंट करू शकतो. अशा 3 प्रकारचे काय करू शकतो आपण, मेजरमेंट काय करू शकतो, बाय युजिंग द व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, व्हर्नियर स्केल कुठं असते, मेन स्केल कुठं असते आणि इनर जॉज, आउटर जॉ आणि स्क्रू क्लॅम्प कशासाठी आहे, तर फॉर द लॉकिंग पर्पजसाठी स्क्रू क्लॅम्प दिलेला आहे. याच्यामध्ये मुव्हेबल जॉज कशावर कनेक्ट आहे, तर तुमच्या व्हर्नियर स्केलवर मुव्हेबल जॉज कनेक्ट आहे. आणि हे दोन जे जॉज जे आहेत तर ते कसे आहेत, फिक्स जॉज आहेत, आहे की नाही. मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉ, आहे की नाही. लेफ्ट साईडचे जे जॉज आहेत अप्पर साईड आणि लोअर साईडचे तर ते कसे आहेत, तर फिक्स आहेत. आणि राईट साईडचे जे 2 जॉज आहेत अप्पर साईड आणि लोअर साईड तर ते कसे आहेत, तर मुव्हेबल आहेत, आहे की नाही, बाय युजिंग द व्हर्नियर स्केल, आहे की नाही. व्हर्नियर स्केलचा यूज, व्हर्नियर स्लायडरचा यूज करून आपण काय करू शकतो, ते मूव्ह करू शकतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, बाय युजिंग द व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून काय करू शकतो, इनर डायमीटर ऑफ द होल, आहे की नाही. होलची इनर डायमीटर किंवा एखादा हॅलो पाईप आहे त्याची इनर डायमीटर मेजरमेंट करू शकतो बाय युजिंग द अप्पर साईड ऑफ द जॉ. आणि लोअर साईड ऑफ द जॉबचा यूज करून एखादं सॉलिड बॉल आहे
सर्क्युलर किंवा एखादा हॅलो सॉलिड पाईप आहे किंवा हॅलो पाईप आहे, त्याची आउटर साईडची डायमीटर जी आहे, तर बाय युजिंग द लोअर साईड ऑफ द जॉजचा यूज करून आपण काय करू शकतो, त्याची आउटर डायमीटर काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. त्याचबरोबर आपण बाय युजिंग द डेप्थ गेजचा यूज करून, डेप्थ बारचा यूज करून डेप्थही मेजरमेंट करू शकतो. अशा 3 प्रकारच्या मेजरमेंट जे आहे, तर बाय युजिंग द व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण काय करू शकतो. ठीक आहे ना. हे कसं आहे, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर टाईप बी व्हर्नियर कॅलिपर. तर टाईप बी व्हर्नियर कॅलिपर कसं आहे, तर हे अशा प्रकारचं व्हर्नियर कॅलिपर आहे. तर याच्यावर काय करू शकतो, फक्त आउटर साईड ऑफ द आउटर डायमीटर जे आहे, तर त्याचा काय करू शकतो आपण यूज आपलं मेजरमेंट करू शकतो. आउटर डायमीटर जे आहे, एखादा सर्क्युलर पाईप आहे किंवा एखादा सॉलिड सर्क्युलर पाईप आहे, तर त्याची काय करू शकतो, आउटसाईड ऑफ द डायमीटर जे आहे ती काय करू शकतो, ह्या बी टाईप ऑफ व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण करू शकतो. त्याच्यानंतरून टाईप सी व्हर्नियर कॅलिपर. तर सी टाईप व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण काय करू शकतो, तर सी टाईप ऑफ व्हर्नियर कॅलिपर जे आहे, तर त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, तर बाय युजिंग द अप्पर साईड ऑफ द जॉजचा यूज करून आपण आउटर डायमीटर मेजरमेंट करू शकतो आणि लोअर साईड ऑफ द जॉजचा यूज करून आपण इनर डायमीटर मेजरमेंट करू शकतो. तर अशा प्रकारचे काय आहेत, हे व्हर्नियर कॅलिपर आहेत, टाईप बी टाईप सी, आहे की नाही. आणि व्हर्नियर कॅलिपर जे आहे की नाही, व्हर्नियर कॅलिपर आर अवेलेबल इन द साईज ऑफ 150 mm, 225 mm, 900 mm अँड 1200 mm, आहे की नाही. जे व्हर्नियर कॅलिपर जे आहे, ते कसं आहे, किती साईजमध्ये अवेलेबल आहे, ते 150 mm मध्ये अवेलेबल आहे, 225 mm मध्ये अवेलेबल आहे, 900 mm पर्यंत ते अवेलेबल आहे आणि 1200 mm पर्यंत सुद्धा ते काय आहे, तर अवेलेबल आहे. द सिलेक्शन ऑफ द साईज डिपेंड्स ऑन द मेजरमेंट टू बी टेकन. आणि याचं सिलेक्शन आपण कशावर करू शकतो, तर ते कशावर डिपेंड करू शकतो, तुम्हाला किती डिस्टन्स, किती काय, किती जॉब कशी, किती एम एममध्ये काय करायचे आहे, मेजरमेंट करायचे आहे, त्या साईजनुसार आपण काय करू शकतो, त्याचं हे व्हर्नियर कॅलिपरचं सिलेक्शन आपण तिथे करू शकतो. व्हर्नियर कॅलिपर आर प्रिसियस इन्स्ट्रुमेंट अँड एक्स्ट्रीम केअर शुड बी टेकन व्हाईल हँडलिंग देम. मग हे जे व्हर्नियर कॅलिपर जे आहे, हे कसं आहे, तर प्रिसियस इन्स्ट्रुमेंट आहे, एक प्रकारचा तंतोतंतपणा पूर्णपणे ते काय करायचं काम करतं, दाखवायचं काम करत असतं मेजरमेंट करताना. अँड एक्स्ट्रीम केअर शुड बी टेकन, तिची एक्स्ट्रीम केअर करणं गरजेचं आहे फॉर द हँडलिंग. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही हँडलिंग करताय, ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही काय करताय, व्हर्नियर कॅलिपरचा यूज करताय मेजरमेंट करण्यासाठी, तर ते कसे आहेत, तर प्रिसियस इन्स्ट्रुमेंट आहे की नाही, ॲक्युरसी पर्पज इन्स्ट्रुमेंट आहे, प्रिसियस इन्स्ट्रुमेंट आहे, तंतोतंतपणासाठी ते कसे आहेत, सुटेबल आहेत आणि त्याची एक्स्ट्रीम केअर तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ते हँडल करता, आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत, हे इन्स्ट्रुमेंट आहेत, आहे की नाही. तर व्हर्नियर कॅलिपर जे आहे विथ 0.02 mm लिस्ट काउंट इज जनरली यूज इन अ वर्कशॉप. मग जी वर्कशॉप जी आहे, त्या वर्कशॉपमध्ये 0.02 mmचा काय आहे, त्याचा लिस्ट काउंट आहे का नाही. आणि अशा लिस्ट काउंटचे जे व्हर्नियर कॅलिपर जे आहे, तर ते काय केले जातात, तुमच्या वर्कशॉपमध्ये काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. इन दिस व्हर्नियर कॅलिपर मेन स्केल डिव्हिजन 49 mm आणि मेन स्केल जे आहे, तर त्याचं डिव्हिजन कसं केलेलं आहे, तर 49 mm मध्ये केलेलं आहे. आर डिवायडेड इंटू 50 इक्वल पार्ट ऑफ द व्हर्नियर स्केल, आहे की नाही. व्हर्नियर स्केलचे 50 इक्वल पार्ट आहे त्याचं, आणि मेन स्केलचे 50 पार्ट जे आहेत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे, 49 mm मध्ये केलेलं आहे की नाही. 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 1 mm. आणि व्हर्नियर स्केल डिव्हिजन कसं काढतो आपण, मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 1 mm. सो व्हर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 49/50 mm, आहे की नाही. म्हणजे लिस्ट काउंट जो आहे 1 mmचा, तर तो किती आहे, -49/50 इज इक्वल टू 1/50 mm, आहे की नाही. 1/50 mm एवढा काय आहे, त्याचा लिस्ट काउंट आहे. द डिफरन्स बिटवीन द मेन स्केल डिव्हिजन अँड व्हर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 0.02 mm.
मग लिस्ट काउंट जो आहे त्याचा किती येतो, डिफरन्स जो आहे तो किती येतो, 0.02 mm. म्हणून त्याचं काय केलेलं आहे, एक प्रकारचा लिस्ट काउंट काय केलेला आहे ते दिलेला आहे की नाही, मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल आहे की नाही. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर रिडिंग जर घ्यायचं झालं आहे की नाही, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मेन स्केल रिडिंग जे आहे ते तुम्हाला दिसतंय बघा, जिथं तुमचं मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल जे आहे ते एकदम स्ट्रेट लाईनमध्ये मेशिंग होत आहे, तर ते काय करू शकतो आपण तिथे घेऊ शकतो आहे की नाही. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा आहे की नाही, तर मेन स्केल रिडिंग जे आहे तर ते किती आहे, 35 आलेलं आहे की नाही. आणि द व्हर्नियर डिव्हिजन कन्सिडर विथ द मेन स्केल इज 20th डिव्हिजन आहे की नाही. आणि व्हर्नियर स्केल जे आहे डिव्हिजन कोइन्साइड विथ द मेन स्केल इज 20th डिव्हिजन आहे की नाही. जे मेन स्केल जे आहे तर ते किती आलं, 35 आलेलं आहे. आणि व्हर्नियर स्केल जे आहे ते कुठं मेश झालेलं आहे, तर तुमचं 20th डिव्हिजन म्हणजे 20च्या तिथं काय झालेलं आहे, एकदम मेशिंग झालेलं आहे. द व्हॅल्यू इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 0.02 इज इक्वल टू 0.40 mm. मग याचा फॉर्म्युला जो आहे मेन स्केल व्हर्नियर स्केलचा, तर मेन स्केल टोटल रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल असं रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, मेन स्केल प्लस व्हर्नियर स्केल इंटू लिस्ट काउंट. हा काय आहे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू पुट करून तुम्ही काय करू शकता, तर एक प्रकारे त्याचं मेजरमेंट करू शकता. ओके, आय होप सो की तुम्हाला हे जे आजचं लेक्चर जे आहे हे व्यवस्थित समजलं असेल. ओके, ठीक आहे, आपण इथे थांबू. ओके.